संध्याकाळच्या चहासाठी दूध पॉकेट घेण्यासाठी गेलेली, पण समोर अंडी दिसली तर म्हटलं आज अंडा करीचा बेत करायचा, म्हणून तिथेच अंकलकडून अंडी घेतली आणि घरी आले। मग मस्तपैकी अंडी एक 5 मिनिट पाण्यात ठेवली आणि स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर अंडी उकडायला गॅसवरती ठेवली आणि तोपर्यंत अंड्याचा मसाला तयार करायला घेतला। तर इथे सारे मसाले तयार आहेत। खोबरं, एक कांदा कट करून घेतलेला आहे, लसूण, अद्रक, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि काही खडे मसाले आणि कढीपत्ता आहे। इथं आवश्यकतेनुसार आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला प्रथम खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। दालचिनी, लवंग आणि विलायची मी इथं वापरलेली आहे। तुमच्याकडे इतरही खडे मसाले असतील तर तुम्ही वापरू शकता। त्यानंतर थोडीशी जिरे टाकलेली आहेत आणि यामध्येच आपल्याला लाल तिखट आणि त्याचबरोबर जो काळा मसाला असतो तो दोन्ही इथं मी यूज केलेला आहे। जास्त तुम्ही जर फक्त काळा तिखट खात असाल तर तुम्ही फक्त तेही वापरू शकता। यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि तेलामध्ये तिखट टाकल्यामुळे भाजीला मस्तपैकी कलर येतो। आणि त्यानंतर जे मी वाटून घेतलेलं होतं खोबरा, कांदा, लसूण आणि अद्रक ते मी यात घालून घेतलेलं आहे। हे मस्तपैकी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। हा मसाला छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हा आपण जेवढं छान भाजू ना तेवढाच चांगला स्वाद आपल्या भाजीला येतो, त्यामुळे छानपैकी भाजायचे। आणि यात जे आपले पावडर मसाले आहेत तिथं मी धने पावडर, गरम मसाला, हळदी पावडर आणि मीठ स्वादानुसार घेतलेलं आहे। तुम्ही जशा प्रमाणात मीठ खाता कमी जास्त त्याप्रमाणे मीठ टाकायचं। मीठ मी आताच का टाकते जेणेकरून ना जे कांदा आणि खोबरं आहे ना ते छानपैकी फ्राय होतं, लवकर त्याला तेल सुटतं आणि पाणी लवकर त्यात लाटून जातं म्हणून टाकते। आणि ते चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि परत थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतर याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे। 5 ते 7 मिनिट लागतील। मंद आचेवरती फ्राय करायचं आहे जेणेकरून खाली चिकटू पण नाही, सतत हलवायचं पण आहे थोड्या थोड्या वेळाने। त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। गरम पाणी थोडंसं कोमट करून घेतलं तर खूप छान होईल, जेणेकरून भाजी असं चांगली एकजीव होईल। एकदम असं गरम जे आपण मसाला बनवतो त्यात एकदम थंड पाणी घालायचं नाही, थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आणि घालायचं। भाजी कुठलीही असो, कुठली भाजी बनवत असो तर त्यात गरम पाणी वापरलंच पाहिजे, नाहीतर भाजीची पूर्णतः चव जाते। आणि मी इथं 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। थोडा रसा टाईपच करायचा आहे आपल्याला, म्हणून 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यानंतर अंड्याला आपण इथं व्यवस्थितरित्या असे कट मारून घ्यायचे आहे, जेणेकरून जी आपण भाजी बनवलेली आहे त्यामध्ये अंड्यांचा स्वाद उतरेल आणि अंड्यामध्येही त्या भाजीचा जो मसाला आहे त्याचा स्वाद उतरेल। आणि अशा प्रकारे आपण काप दिल्यानंतर भाजीला उकळी आल्यानंतर हे अंडे त्या भाजीमध्ये सोडायचे आहेत आणि त्यानंतर 5 ते 7 मिनिट आपल्याला भाजी छानपैकी उकळून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे। आपण भाजी जेवढी चांगल्या प्रकारे शिजवू ना तेवढीच भाजी स्वाद छान उतरतो, म्हणून उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा नाही, छान प्रकारे भाजी शिजू द्यायची 5 ते 7 मिनिट तरी कमीत कमी। आणि त्यानंतर भाजीचं फायनल लुक तुम्ही पाहू शकता। मस्तपैकी आपण यावरती कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे आहे भाजीचं फायनल लुक। तर इथे आपली अंडा कढीची भाजी तयार झालेली आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, भाजी खूप छान होते या पद्धतीने। तर मी इथे पटापट अशा चपात्या करून घेतलेल्या आहेत, राईस पण रेडी आहे। इथे मध्ये मुलांचं चालू आहे। हे असं काय मला बोलवतो तसं मला बोलवते। तर आता आम्ही मस्तपैकी अंडा करी एन्जॉय करतो। तुम्हीही तुमचा डिनर एन्जॉय करा आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा, खूप मस्त होतं। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा, मस्त रहा, आनंदी रहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।